आपण या सोल्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या नीट करून घेणार आहोत. हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण संक्रांतीसाठी सोल्याची रेसिपी पाहणार आहोत. त्याच्यासाठी आपण अर्धा किलो घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. स्वच्छ नीट करून धुवून घेतलेल्या आहेत. त्याच्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया. आपण कारळ घेतलेला आहे 4 चमचे, पांढरे तीळ घेतलेले आहे 2 चमचे, मोहरी 1 चमचा, जिरे 1 चमचा, कांदा लसूण मसाला आहे आपला तो 1.5 चमचा, गरम मसाला 1 चमचा, हळद छोटा 1 चमचा, चवीनुसार मीठ. भाज्यांमध्ये आपण गाजर घेतलेला आहे स्वच्छ धुवून कट करून, पावटे सोलून घेतलेले, शेंगदाणे, बोरे, 1 वांग कट करून घेतलेले, काळे आपण हरभरे आहेत ते भिजत घालून आपण तो शिजवून घेतलेला आहे मीठ टाकून. साठी लागणाऱ्या साहित्यामध्ये आलं लसूण खोबरं, कढीपत्ता आणि कोथिंबीर. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये पांढरे तीळ घेतलेले आहे. ते पांढरे तीळ ते घालून आपण छान असे भाजून घेणार आहोत. थोडेसे तीळ उडले की आपले तीळ भाजले तसे झालेले आहेत. आपण हे काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आपण जे कारळ घेतलेलं आहे ते कारळ पण छान असे तडतड उडोस्तपर्यंत आपण हे कारळ पण भाजून घेणार आहोत. आता आपलं कारळसुद्धा छान असं भाजून झालेले आहे. थंड करून घेऊया आणि मिक्सरवरती त्याची बारीक पूड करून घेऊया. आपलं कारळ छान थंड झालेलं आहे. एक मिक्सरचे जार घेतलेले, त्याच्यामध्ये कारळ, 1 चमचा पांढरे तीळ, त्यातले 1 चमचा आपण वरतून भाजीसाठी ठेवणार आहोत. त्याची बारीक अशी पूड करून घेणार आहोत. आता पूड झालेली आहे आपली. आपण तीच कढई गॅसवरती ठेवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण जे शेंगदाणे घेतलेले आहे ते शेंगदाणे घालून घेणार आहोत. शेंगदाणे आपण छान असे भाजून घेणार आहोत. त्याच्यामध्येच आपण लगेच जे पावटे घेतलेले आहेत ते पावटे पण घालून भाजून घेणार आहोत. पावट्यांना पण छान असे डाग पडोस्तपर्यंत आपण हे पावटे भाजून घेणार आहोत. ते सर्व आपण काढून घेणार आहोत आणि कढईमध्ये आपण 1 पळी इतपत तेल घालणार आहोत. तेल छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी छान फुलली की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं छान तडतडले की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता फोडणीसाठी कढीपत्ता छान तडतडला की आपण त्याच्यामध्ये आलं लसूण खोबऱ्याचे वाटण घातलेलं आहे. ते छान असं आपण ते तेलामध्ये परतून घेणार आहोत. ते छान असं परतून झालं की आपण त्याच्यामध्ये 1 चमचा जी हळद घेतलेली आहे ती हळद घातल्यानंतर आपण ते पुन्हा मिक्स करून घेणार आहोत. ते मिक्स करून झाले की आपण त्याच्यामध्ये 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तो मसाला, चवीनुसार मीठ, हे सर्व मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाले की आपण त्याच्यामध्ये जे घेवड्याच्या उभ्या शेंगा घेतलेल्या आहेत, संक्रांतीचा आपण शेंगसोला बनवत आहोत त्याच्यासाठी उभ्या शेंगा लागतात. त्या सर्व उभ्या शेंगा आपण त्याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि शेंगा घालून झाल्यानंतर आपण हे तिखट, हळद, मीठ आणि आलं लसूण खोबऱ्याचं वाटण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आपण सुरुवातीला हे शेंगांना लावून घेणार आहोत. सर्व हे मिक्स करून झाले की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे पावटे आणि शेंगदाणे भाजून घेतलेले ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. त्याच्यानंतर कट करून घेतलेलं वांग, कट करून घेतलेलं गाजर आणि जे आपण काळे हरभरे आहेत ते शिजवून घेतलेले मीठ टाकून ते पाण्यासहित त्याच्या ओतून घेणार आहोत. आपण त्या शेंगसोल्यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही आहोत. ते हरभऱ्याचे पाणी आहे तेवढ्याच पाण्यामध्ये आपण हा शेंगसोला शिजवून घेणार आहोत स्लो गॅसवरती. आपण सर्व हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर आपण जे बोरं घेतलेले आहेत त्यातले आपण 4 बोरे घातलेले आहेत आणि बोरं घातल्यानंतर पुन्हा आपण मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यानंतर वरतून आपण पांढरे तीळ 1 चमचा ठेवले होते आपण, ते पांढरे तीळ आणि जो आपण गरम मसाला घेतलेला आहे तो गरम मसाला, हा बेडगी मिरची घालून घरीच बनवलेला आहे गरम मसाला, तो गरम मसाला. त्याच्यानंतर आपण जो कारळ्याचा कूट केलेला आहे तो कारळ्याचा कूट, ते कारळ्याचा कूट घालून झाल्यानंतर त्याच्यानंतर सर्व कूट त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. आपण मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवून आपण 10 मिनटासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवून घेतलं होतं. त्याच्यावरतून आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी उरलेलं आहे. आपण हे सर्व मिक्स करून पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण हे शिजवून घेणार आहोत. त्यातलं सर्व पाणी आपण आटवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपण हे फुल गॅसवरती आता हा शेंगसोला आपण परतून घेणार आहोत छान असा. त्यातलं सर्व पाण्याचा अंश आपण
आटवून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण गॅस फुल केलेला आहे आणि हा शेंगसोला आपण परतून घेत आहोत. आणि आपण पुन्हा 2 मिनटासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहोत. झाकण आपण त्याच्यावरचं 2 मिनिट झालेले आहेत काढून घेतलेलं आहे. आणि कच्चा जो गरम मसाला आहे तो त्याच्यावरतून आपण 1 चमचा घातलेला आहे. भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. आता आपला संक्रांतीसाठी शेंगसोला ची रेसिपी तयार झालेली आहे. शेंगसोला, तीळ लावलेली आपली बाजरीची भाकरी आणि वरण भात तयार झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.